मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर होते। या दौऱ्यात त्यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात धाराशिव नांदेडमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंविरोधात आंदोलन केलं होतं। तर बीडमध्ये त्यांच्या गाडीवर ठाकरेंच्या सेनेच्या वतीने सुपाऱ्या फेकून निषेध करण्यात आलेला। विरोधकांच्या या कृतीवर आता राज ठाकरेंनी निशाणा साधला। मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये। शुक्रवारी बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सुपाऱ्या फेकल्यानंतर राज ठाकरेंना दिलेला हा इशारा। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शुक्रवारी ठाकरेंच्या सेनेच्या विरोधाचा सामना करावा लागला। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी सुपाऱ्या फेकून राज ठाकरेंचा निषेध केला। कुणाची सुपारी घेऊन आले याचं उत्तर द्या असं म्हणत सुपारी बहादर चले जाओच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी मनसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं। मनसैनिकांनी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणावर शनिवारी राज ठाकरेंनी जोरदार पलटवार करत विरोधकांना थेट इशाराच देऊन टाकला। शिवसेनेचा कोण तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोरांनी मारला, नशीब पोलीस मध्ये पडले। मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्तावित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत। यांनी माझ्या नादी लागू नये। बीड मधल्या प्रकारानंतर ठाकरेंची शिवसेना मात्र काहीशी बॅकफुटवर गेल्याचं दिसतंय, कारण राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकणं ही पक्षाची भूमिका नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। पण मनसेनं मात्र ठाकरेंच्या सेनेच्या कृतीवर जोरदार हल्ला चढवलाय। या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही, हे मी आता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो। हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचार मांडणारी ही उभाटा नाहीच आहे। ही उभाटा कोण आहे तर ही हिजबुल्लाचे विचार मांडणारी उभाटा आहे। ते हिजबुल्लावाले कसे इस्रायलवर थोडासा हल्ला करतात आणि मग घाबरतात आणि मग म्हणतात की आम्ही नव्हतो, आम्ही केलंच नाही। तशा पद्धतीच्या हिजबुल्लाचा आदर्श हा या उभाटाने घेतलेला आहे आणि संजय राऊत त्यांचे म्होरके आहेत, त्यामुळे हिजबुल्लाचा खूप मोठा प्रभाव या उभाटावर पडलेला आहे। बीडमधील राड्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजापाठोपाठ आता राजकीय विरोधकांनी लक्ष केल्यानं राज ठाकरेंनी विरोधकांना थेट इशारा दिलाय। त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या सेनेतील या राजकीय संघर्षात पुढे काय घडतं, ठाकरेंच्या सेनेच्या सुपारी फेकीला राज ठाकरेंचे मनसैनिक काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।